भाऊ, काल जे प्रकरण झालं ताब्याचं शिवनेरी नगर कोंढवामध्ये, तर तुमच्यावर गुन्हा दाखल झाला करण्यात आला की तुम्ही त्या ताब्यामध्ये फ्लॅटमध्ये घुसले, तर नक्की काय प्रकरण आहे? सर्वप्रथम तर मॅडम जे मीडिया ब्रॉडकास्टर जे सगळे होते ज्यांनी माझं व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्यांचं मी आभार मानतो. कारण त्यांनी जे मला व्हिडिओ प्रूफ्स मिळवून दिलेले आहेत ते खूप वर्षांपासून मला हवे होते. तसं काय मी तुम्हाला हे डॉक्युमेंट दाखवू इच्छितो की कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतोय. हे बघा मॅडम, हे 2015 मध्ये दाऊद उर्फ हाशिम याकूब शेख आणि शफीक अल्लाबक्ष सत्तार यांचे डॉक्युमेंट झालेले आहेत. हे दोघं बिल्डर आहेत. यांनी कोणाबरोबर पण फ्रॉड केलेला नाही. हे महबूब कासिम कडवेकर आणि शफीक अल्लाबक्ष अत्तार हे दोघं जागा मालक आणि बिल्डर यांचे पण अग्रीमेंट झालेले आहेत 2017 मध्ये. फ्रॉड कोणी केलेले आहे ना सर मॅम, हे तुम्हाला डॉक्युमेंट मध्ये दिसेल. हे डॉक्युमेंट आहे रफिक खोक्यात गुंड जे रफिक टोपी आहे जे आता तडीपार आहे कोंडव्यात तिथून, त्यांचे डॉक्युमेंट आहेत. हे लँड माफिया ज्यांना म्हणतात थोडक्यात, ते डॉक्युमेंट कोणी लिहून दिलेले शफीक आणि दाऊद या दोघांनी लिहून दिलेले मॅडम. ह्याच्यासाठी त्यांचा पण नाकार नाहीये. पण यांचा जे व्यवहार होता, जो पैशाचा व्यवहार होता, आर्थिक व्यवहार जो होता, तो पूर्ण न झाल्यामुळे तो पैसे देत पण नव्हता आणि त्रास देत होता. त्याच्या विरोधात 2022 मध्ये हे बघा हा अर्ज दिलेला आहे. 2022 मध्ये हा अर्ज दिलेला आहे. हा अर्ज दिलेला आहे आणि तो अर्ज दिल्यानंतर जेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल होत होता त्यावेळेस त्यांनी हे बघा कॅन्सलेशन डीड माने एनओसी हे त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, ह्याच्या पुढे जाऊ आपण. आता 2000 2023 मध्ये यांनी कॅन्सलेशन डीड दिलेली आहे. आता 2023 मध्ये जो कॅन्सलेशन डीड यांनी दिली, तर म्हणजे ह्यांच्याकडे जितके पण राईट्स होते ते संपले, इथेच संपले. त्याच्यामध्ये यांचा व्यवहार कोणाबरोबर झाला, काय व्यवहार झाला, त्याचा आमच्याशी काय संबंध नाही आणि घेणे देणेही नाही. कारण आमचे जितके व्यवहार झालेले आहेत ते सगळे रजिस्टर्ड आहेत. तुम्ही फ्लॅट घेण्यासाठी गेले का? आम्ही फ्लॅट घेतलेला आहे मॅम. मी तर फ्लॅट आत्ता घेतलेला आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी मी फ्लॅट घेतलेला आहे. बट मी हे सगळे सर्च काढूनच घेतलेले आहे. कोणाकडे राईट्स आहेत आणि कोणाकडे नाही आहेत. आता जे करीम टिपू शेख ते अजून एक ओनर आहेत. काल माझ्याबद्दल खोटी बातमी पसरवत होते ते, आणि त्यांचे पण कोण लोक आलेले. मी आता महिलांची रिस्पेक्ट करतो म्हणून मी कोणाचं नाव घेत नाहीये आणि वैयक्तिक मला कोणाचं काय वाद करायचं पण नाहीये. बट जे लोक त्यांची बाजू मांडायला आले होते ते लोक खोटी बातमी पसरवत होते म्हणून. मॅडम मला फक्त इतकं म्हणायचंय, माझं घर मी तोडू फोडू काय बी करू, कोणाला त्याच्याशी काय घेणं देणं. आता जे लोक तिथं आलेले होते त्यांची माझ्याकडे व्हिडिओ फुटेज आहे की किती लोक कुणी घेऊन आलेले. ते गुंड प्रवृत्तीचे लोक जे होते ना ते घेऊन येतात. मी एकटा होतो ना तिथं, माझे 4 बहिणी माझ्यासाठी आल्या. का आल्या? कारण तिथं लोक माझ्या अंगावर येत होती, ते आल्या. आणि ते कोण गुंड नाहीये, त्यांचं काय क्रिमिनल रेकॉर्ड नाहीये मॅडम. ते लोक एक रेप्युटेटेड सिक्युरिटी कंपनीमध्ये काम करणारी लोक आहेत. ते इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये काम करणारी लोक आहेत. ह्यांच्यासारखे गुंड नाहीये. आता ह्यांच्यामध्ये जे लोक तुम्हाला दिसतीलच आणि लोकांनी पण बघितलेले असेल कोंडव्यात, किंवा 40,000 लोक जे आता साक्षीदार आहेत माझ्यासाठी. ह्याच्या आधी माझ्यासाठी साक्षीदार कोण नव्हता. आता 40,000 लोकांनी यांचे खोटे जे पुरावे आहेत ते बघितलेले आहेत. त्याच्या विरुद्ध माझ्याकडे सगळे एनओसी रद्द करलेले डीड आहेत सगळे माझे. तर त्यांनी जे खोटे आमच्यावर आरोप केलेले आहेत त्याच्यासाठी मॅडम माझ्याकडे सगळे पुरावे आता आहेत. दाखल करण्यासाठी तर तुमचं काय म्हणणं आहे? मॅम मला पोलीस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. पोलीस प्रशासनावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या ह्याच्यामध्ये संबंधित सगळ्या लोकांवर पण इतका विश्वास आहे की कोण इतक्या खालच्या पातळीला जाऊ नये ना, कुठल्या गरीबाची प्रॉपर्टी घेणार नाही. आणि हे जे लोक त्याच्यामध्ये होते हे मला नाही माहिती काय आहे ह्याच्या मागं यांचं काय म्हणजे मोटिव्ह काय आहे ह्याच्या मागं. बट मला नाही वाटत की हे लोक पण तसे असतील. कारण मी मॅडम जेव्हा कष्ट करून 2 पैसे कमावणारा माणूस आहे, त्या पैशाने मी जेव्हा घर घेतलेलं आहे
तर मॅडम ते ह्या हातापायात जीव आहे माझ्या, ते मला कसं मिळून घ्यायचं ते मला माहिती आहे. माझ्यासाठी संविधान आहे, माझ्यासाठी कायदा आहे, माझ्यासाठी पोलीस प्रशासन आहे मॅडम. मला 4 लोक बोलवायची गरज नाही कुठेही. ते गुंड प्रवृत्तीचे जे लोक असतात ना ते बोलवतात. माझ्याकडे सगळे त्यांना यांना फोन करून त्यांनी बोलवलेले लोक आहेत. त्यांच्याबरोबर माझं काय वाद नाहीये वैयक्तिक, बट माझ्याकडे सगळे पुरावे आहेत की कोण बरोबर फिरतंय, कोणी खोटा पद घेतलाय, कशासाठी घेतलाय आणि कोणावर कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये कुठला गुन्हा दाखल आहे,